परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तरी मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही. इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही. त्यांची मर्जी. आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहेत, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतोय. त्यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळा. मग अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाहीत. अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत. मग आमच्या विरोधात जे असतील, आमच्या बाजू जे असतील, अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत. विविध ठिकाणी नगरसेवकांच्या भेटी देखील आपण घेतल्या आहेत. कुठल्या कुठल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत काय? मी सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत. जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की जी अदृश्य शक्ती आहे या लोकशाहीमधली, त्या सगळ्यांना भेटलोय मी काल. पहिल्या दिवशी आपण म्हणतो की 16 मतापासून मी सुरुवात करतोय, त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं की ते 500 पासून सुरू करताय. त्याचा अर्थ 500 मत त्यांच्याबरोबर आहेत आत्ताच, त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर असेल त्यांचा आकडा त्यांनी नक्की ठरवावा. कधी 600 म्हणतायत, कधी 500 म्हणतायत, त्यांचा संभ्रम त्यांनाच विचारा. या सगळ्या प्रचाराची रणधुमाळी भाजप करताना आपल्याला पाहायला मिळते. सभा देखील त्यांच्या राम सातपुते असतील, पालकमंत्री असतील, सातत्यानं आपल्याला टीका करतायत. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की संपलेलं कुटुंब होतं आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी उभं केलं आणि ज्या कुटुंबाला उभं केलं त्याच बेईमानी करतायत. लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तरी मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही. इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही. त्यांची मर्जी. आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहेत, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, ह्याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतोय. यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळा. मोहिते पाटील कुटुंब संपलेलं होतं आणि त्याला फडणवीसांनी उभं केलं, हे म्हणणं कितपत योग्य? या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला उभं केलंय आणि कुठं नेऊन ठेवायचं आहे ही जनताच ठरवेल. काळ बदलला आहे. आज कोतवाल पण नमस्कार करत नाही, राज्य गेलं पण थाट गेला नाही, अशा प्रकारची टीका पालकमंत्र्यांनी आपल्यावरती केली. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना की इलेक्शन कशाच आहे आणि कशावर टीका करत सुटलेत. या जिल्ह्याला काय देणार आहे त्याच्यावर कोण काय बोलतच नाहीये. पण थेट अशा प्रकारे टीका करतायत की कोतवाल देखील नमस्कार करत नाही. कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक आहे असं वाटत नाही. त्यांची संस्कृती दाखवून देते. काल राम सातपुते असं म्हणतात की एका सभेदरम्यान ते हातात फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, पालकमंत्र्यांचा फोन येईल, अशा अपेक्षेने बसले होते. अशा पद्धतीची टीका केलेली. तुम्ही पत्रकारांनी सगळीकडे प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहेत. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. मग दोघांची विरुद्ध दिशेचे स्टेटमेंट आहेत. म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना ज्या कुटुंबाने दगा दिला त्यांना आम्ही धडा शिकवू, अशा पद्धतीचा. मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय, माझ्या मतदारांना माझ्या जिल्ह्यात काय विकास होणार आहे हे सांगतोय. त्यांनी ते सांगावं. मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड उघड बोललेलो आहे. काय मदत केली जाहीरपणाने सांगितले आणि त्याचे जाहीर आभारही मानलेले आहेत. या उत्तम जानकरांबाबत आपण म्हणाला होतं की घरातली भांडणं घरात मिटली का? घरातली भांडणं मी का सांगू कशी मिटली आणि काय मिटलं का नाही ते दिसेल तुम्हाला. यांना विधान परिषद निवडणूक लढवण्याची पुढे हिंमत नाही केली पाहिजे. चार वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही. पालकमंत्री काल भाषणामध्ये असंही म्हणाले की मी या जिल्ह्याचा पोस्टमॅन आहे आणि तुमच्या मदत घेतली मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि तिथून जर मला आदेश आले की कार्यक्रम करायचा तर मी एखाद्याचा कार्यक्रमही करतो आणि कोणाचा कार्यक्रम लावायचा असेल तर त्याचा कार्यक्रमही लावतो.
ते पालकमंत्री आहेत का पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं. भैया खरं तर आपल्याच गटाचे आणि आपल्या पक्षाचे आमदार आहेत करमाळ्याचे, त्यांनी जाहीरपणे पाठिंबा जो आहे तो भाजपला दिलेला आहे. काय नक्की कारण आहेत? कारण आज बऱ्याच वेळेस सुद्धा ते होते, नंतर जाहीर बैठक घेऊन त्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे नारायणबाबा पाटील. त्यांनाच विचारलेलं बरं राहील मला विचारण्यापेक्षा. मला माझे मतदार माझ्या बरोबर आहेत, मतदारांबरोबर मी काम करतोय. त्यांचे म्हणजे जेडपी सदस्य आहेत त्यांचे काही किंवा जे पंचायत समिती ते सुद्धा त्या बैठकीत होते आणि कुठेतरी ते आपल्यापासून त्यांनी फारकत घेतली आहे का आणि याचा परिणाम आगामी लोकसभेवर होईल का? 600 अदृश्य मतदार माझ्या बरोबर आहेत. साहेब की राजेंद्र डीसीसी बँकेचा घोटाळा बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये जे आहे की म्हणजे आता भाजपमध्ये आलेले नेते आहेत आणि पूर्वी आपल्या पक्षात असतील किंवा अन्य पक्षातले जे नेते आहेत त्यांची नावं प्रामुख्याने होते. आता ते नेते भाजपमध्ये त्या अदृश्य शक्ती हीच नेते तुमच्या पाठीमागे. माझे मतदार, माझ्या उमेदवारांचे मतदार हे अदृश्य शक्ती आहेत आणि आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत. आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढतोय. त्यामुळं कुणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही त्याला. ही निवडणूक जी आहे ती जिंकल्यानंतर पहिली सभा जी आहे विजय सभा ती मी अकलूजच्या चौकामध्ये घेणार आहे अशा प्रकारे आणि त्याच वेळेस मोहिते पाटलांना उत्तर देणार असं उमेदवार राजेंद्र राऊत म्हणतात. लोकशाही आहे, स्वागत आहे त्यांचं अकलूजमध्ये. याच्यापूर्वी अनेक पक्षांच्या अनेक मोठ्या नेते मंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत आणि अकलूज हे फार विचारवंत गाव आहे. लोकशाही मार्गाने यावं, त्यांना जे काय करू वाटतंय ते करावं, आमचं ना म्हणणं नाही आहे त्याला. याच्यापूर्वी आदरणीय प्रमोद महाजन साहेबांची सभा झालेली आहे अकलूजला, पवार साहेबांच्या झालेल्या आहेत. अगदी जुनं सांगायचं झालं तर देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांची पण अकलूजला सभा झालेली आहे. मग अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाहीत. अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत. मग आमच्या विरोधातले असतील, आमच्या बाजूचे असतील, अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत करते. कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत प्रचार करताय? कोण प्रचार होतोय? काय मुद्दे प्रामुख्याने असतील म्हणजे काय? आमचे प्रामुख्याने मुद्दे हे आहेत की जो मतदार ह्यामध्ये निवडून आलेला आहे त्याला लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे. आणि हा विकास करत असताना कुठं राजकारणाचा दुजाभाव झाला नाही पाहिजे आणि त्यांच्या हक्काचा निधी त्यांच्या प्रभागामधला असेल, त्यांच्या गावचा असेल, तो मिळाला पाहिजे. आणि तेच आम्ही प्रामुख्याने मुद्दे मांडतोय आणि मतदारांना आश्वासित करतोय की आम्ही तुमच्या मागे खंबीरपणाने उभा राहू. भैया खरं तर सुरुवातीला काँग्रेसने देखील अर्ज भरला होता आणि आपण देखील टीव्ही फॉर्मवर अर्ज भरला होता. त्यामध्ये भाजपमुळे तरी स्ट्रॅटेजिकली चुकली का? कारण काँग्रेसचा अर्ज बाद झाला आणि आता त्यांच्या वयाची हड्डी बनले राष्ट्रवादी असं कुठे चित्र आहे का? कारण तुलनेनं काँग्रेस त्यांना सोपी होती, मात्र आता राष्ट्रवादी जे आहे ते ग्रामीण भागात जास्त संख्याबळ असलेला आहे आणि राजपूतला आहे, त्यामुळे भाजपला अडचणीचं ठरतंय का? त्यांनाच विचारायला लागेल अडचणीच ठरतंय का काय. कारण का एवढं पाशवी बहुमत आहे असं सांगतात ते आणि एवढं घाबरून का पळायला लागलेत? स्वतःच्या मतदारांवर विश्वास नाही असं दिसतंय एकंदरीत. सुभाष देशमुख असं म्हणाले की भाजपकडे अदृश्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती आमच्यासाठी काम करते. हा औद्योगिक टोला होता भाजपच्या नेत्यांना की काय वाटतं? मी पाहिली नाही, सुभाष देशमुखांची मुलाखत पाहिली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. एमआयएमची भूमिका काय महाविकास आघाडीच्या बाजूने आहे काय? मी सगळ्याच मतदारांना भेटतोय आणि पॉझिटिव्हिटी दिसून येते सगळ्या मतदारांची. आपली व्यथा भरभरून मांडतायत माझ्यासमोर, त्यामुळं चांगला प्रतिसाद आहे. सत्ताधारी पक्षाचे पण नगरसेवक म्हणतात. उत्स्फूर्त भेटी झाली, भरपूर भेटी झाल्या आणि आजही घेणार आहे. एमआयएम पक्षाला तुम्हाला पाठिंबा मिळेल असं तुम्ही सांगितलं होतं, त्यासाठी त्यांची बैठक काय तुमच्याशी बोलणं? सगळ्यांबरोबर आमच्या सकारात्मक बैठकी चालू आहेत. सर्व पक्षातल्या नगरसेवकांबरोबर सकारात्मक बैठक होते आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. परवा वादळी वारं जे झालं आणि त्यात माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांमध्ये केळीच्या
पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजे अख्ख्या बागाच्या बागा झोपलेल्या आहेत आणि हार्वेस्टिंगला आलेलं पीकचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मी कृषी आणि तहसील विभागाला दोघांना सर्वे करायला सांगितलं आणि तो सर्वे करून पंचनामे करून शासनाला रिपोर्ट करायला सांगितले आणि मी उद्याच कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा साहेबांना भेटतोय आणि या बाबतीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई उत्पादकांना मिळावी. कारण का हार्वेस्टिंगला आलेली पिकं पडलेली आहेत आणि एक मोठं नुकसान झालेलं आहे. आज 27 रुपये किलो असा दर चालू आहे. त्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. तर फळांचा सुद्धा यात विचार केला जावा अशी मागणी मी कृषी मंत्र्यांकडे करणार आहे. म्हणजे खरं तर सावित्रीबाई फुले यांच्यावरती एक मालिका सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे त्याच्यात काम करत आहेत. ही मालिका आता बंद पाडण्याचं निर्मात्यांकडून सांगितलं जाते. ती बंद करावी अशी देखील सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. काय नक्की या संदर्भात आपलं एक तर सावित्रीबाईंवरची अत्यंत उत्कृष्ट अशी सिरियल चालू आहे आणि या सिरियलच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या बद्दल चरित्र हे नवीन पिढीला माहीत होत होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या लोकांबरोबर बोललो, ज्या ज्या कुटुंबातल्या लोकांबरोबर बोललो, सगळ्यांची इच्छा आहे की ही मालिका चालू राहिली पाहिजे आणि सगळेजण पाहतायत. विशेषतः मला हे समजत नाही चॅनल का नाकारायला लागले या सिरियलला आणि परवडत नाही असं सांगते. माझं तर मत असं आहे की एवढा नफा सगळे चॅनलवाले कमवत असतील विविध माध्यमातून, तर एखादे राष्ट्रपुरुष असतील, राष्ट्रमाता असतील, ह्यांच्यावरची सिरियल जर तुम्हाला तुमच्या आकडेवारीनुसार परवडत नसेल, एखादं सामाजिक विषय हा चॅनलने स्वतःहून खर्च करून दाखवला पाहिजे असं माझं मत आहे. आणि असं कुठं बंद करा म्हणून त्याच्यावरती दबाव नाही आला पाहिजे. विशेषतः या मालिकेमध्ये अमोल कोल्हे स्वतः लिहितायत, स्वतः ऍक्टिंग करतायत. त्याचे मानधन ते 1 रुपया घेत नाहीत. स्वतः ते बिन मानधनाचं काम करतायत आणि जेवढी खर्च कमी करता येईल तेवढा खर्च कमी सुद्धा त्या मालिकेतला त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तरी चॅनल दबावात आणत असेल तर हे दुर्दैव आहे. आज महिलांना ज्यांच्यामुळे शिकायला मिळते, या देशातल्या सगळ्या महिला आज अनेक विविध क्षेत्रात मोठ्या पदांवरती गेलेल्या आहेत किंवा आपलं करिअर आजमावत आहेत. त्या सावित्रीबाईंमुळे आज हे शक्य झालेलं आहे. त्यांचीच सिरियल जर थांबवली जात असेल, त्यांचा विचार थांबवला जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. तर माझी विनंती राहील या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना की एक गुलाबाचं फुल आपण इमोजीच्या स्वरूपात त्या चॅनलला पाठवून द्यावं सगळ्यांनी आणि तुमचं समर्थन या सिरियलला किती आहे हे दाखवावं. म्हणजे आपण जसं म्हणत टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही निवडणूक लावलेली आहे, तशाच पद्धतीनं विचार जो आहे तो अमोल कोल्हे सिरियलच्या माध्यमातून घेऊन जातो आणि म्हणूनच त्यांना कुठेतरी विरोध होतो का या विचारधारेमुळे काय वाटतं? आता चॅनल आकडेवारी सांगते की आम्हाला परवडत नाही, जाहिराती मिळत नाहीत, हे नाहीत. दुर्दैव आहे. मी जसं सांगितलं की सावित्रीबाई फुलेंनी आणि आदरणीय महात्मा फुलेंनी जे कार्य या देशातल्या मुलींसाठी केलेलं आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि विशेषतः भावी पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. सिरियल हे असं माध्यम आहे की आपल्या देशातील राष्ट्रपुरुष असतील, राष्ट्रमाता असतील, यांचं विचार, इतिहास हा नवीन पिढीपर्यंत पोचवायचा असेल तर TV सारखं सोपं माध्यम दुसरं कुठलं नाही. कारण का अलीकडे वाचन कमी झालेलं आहे नवीन पिढीमध्ये. तर ह्या टीव्हीच्या माध्यमातून नवीन पिढीमध्ये हा विचार रुजवला जाऊ शकतो. यापूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होती. आज पूर्ण पक्ष संपूर्ण जे विरोधी पक्ष त्यांची इंडिया आघाडीची बैठक होती. इंडिया आघाडी कशा पद्धतीने आज इंडिया आघाडीची बैठक होती आणि नक्कीच त्यात चांगल्या पद्धतीचं विचार मंथन होईल आणि पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून, एकत्रित राहण्याच्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीमध्ये विचार विनिमय होऊन पुढे जातील सगळेजण. काही रुसवे फुगवे असतील ते निश्चितच थोड्या दिवसामध्ये निघून जातील. सगळेजण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील एकोपा राहण्याच्या दृष्टिकोनातून.